नमस्कार, मी डॉक्टर आनंद सबनीस. आज आपण एका सामान्य पण गंभीर दंत समस्या कॅव्हिटी किंवा दातांची कीड याबद्दल बोलणार आहोत. गोड खाल्ल्यानंतर तुमच्या दातांमध्ये वेदना होत आहेत का? किंवा तुमच्या दातांवर काळे किंवा तपकिरी रंगाचे डाग आहेत का? हे कॅव्हिटीचे लक्षण असू शकते. चला याबद्दल अधिक माहिती घेऊयात. कॅव्हिटी कशी होते? आपल्या दातांवर प्लाक नावाचा बॅक्टेरियाचा एक पातळ थर असतो. आपण जे जेवण करतो त्यातल्या साखरेशी हा प्लाक रिॲक्ट होतो आणि ॲसिड तयार करतो. हे ॲसिड दाताचा वरचा जो आपला लेयर आहे, ज्याला इनॅमल म्हणतात, त्याला डॅमेज करतं आणि त्यापासून कॅव्हिटीची सुरुवात होते. यामध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात. जर वेळेवर लक्ष दिलं नाही तर ही कॅव्हिटी आतल्या नसेपर्यंत पोहोचते आणि मग वेदना, संक्रमण किंवा दात तुटण्याचे चान्सेस असतात. कॅव्हिटीची लक्षणे कोणती? कॅव्हिटीचे काही सामान्य लक्षणे आहेत ती याप्रमाणे. 1 नंबर, गरम, थंड किंवा गोड यामुळे दात संवेदनशील होणे. 2 नंबर, दातावर काळे किंवा तपकिरी रंगाचे डाग तयार होणे. 3 नंबर, चावताना किंवा खाताना दातांमध्ये वेदना होणे. आणि 4 नंबर, दातामध्ये अडकल्यामुळे दुर्गंधी येणे किंवा विशिष्ट प्रकारची चव येणे. कॅव्हिटी कशी टाळता येते? त्यासाठी खालील टिप्स अनुसरा. फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट किंवा सॉफ्ट ब्रिसलच्या ब्रशने दिवसातनं 2 वेळा ब्रशिंग करा. दररोज फ्लॉसचा वापर करा, जेणेकरून दातांच्या मध्ये अडकलेलं अन्न स्वच्छ होईल. सतत साखर किंवा ॲसिडिक पदार्थ खाण्याचं टाळा. भरपूर पाणी प्या आणि जेवणानंतर गुळण्या करा. नियमितपणे दातांच्या स्वच्छतेसाठी आणि त्याच्या तपासणीसाठी आपल्या डेंटिस्टकडे जा. कॅव्हिटीचे उपचार कसे केले जातात? तुमच्याकडे आधीपासूनच कॅव्हिटी असेल तर त्याची काळजी करू नका. कॅव्हिटीचे उपचार त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. जर लहान कॅव्हिटी असेल तर डेंटल फिलिंगने ती दुरुस्त करता येते. जर कॅव्हिटी मोठी आणि नसेपर्यंत गेली असेल तर आपल्याला रूट कॅनल ट्रीटमेंट करावी लागते. आणि गंभीर प्रकरणामध्ये आपल्याला दात काढून त्या ठिकाणी इम्प्लांट किंवा ब्रिज याचा वापर करून नवीन दात बसवायला लागतो. जितक्या लवकर समस्या शोधल्या जातात, उपचार तितकेच सोपे होतात. लक्षात ठेवा, चांगल्या दंत स्वच्छतेने किंवा नियमित दंत तपासणीने कॅव्हिटी आपण टाळू शकतो. तुमच्या दातांची काळजी घ्या, ते आपल्याला आयुष्यभर टिकवायचे आहेत. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हसत राहा. अधिक दंत काळजीच्या माहितीसाठी आणि टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.